पावसाळा सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये जांभूळ आलेले आहेत। तर आज आपण जांभूळचा जाम बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 पाव जांभूळ घेतलेली आहे। 1 पावपेक्षा थोडे जास्त आहेत ह्या, म्हणजे 300 ते 350 ग्राम जांभूळ आहेत। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला ह्या जांभूळच्या बिया काढून घ्यायच्या आहेत। खूपच सोपं आहे, हाताने असं फोर्स करा, इझिली ह्या जांभूळच्या बिया निघून जातात। तर आता आपल्याला याच प्रकारे ह्या सर्व जांभूळच्या बिया काढून घ्यायच्या आहेत। बघू शकता तुम्ही, खूपच सोप्या पद्धतीने ही निघून जातात। तर बघू शकता अर्ध्यापेक्षा जास्त आपण जांभूळच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। तर याच प्रकारे आपल्याला सर्व जांभूळच्या बिया काढून घ्यायच्या आहेत। आणि आता बघू शकता सर्व जांभूळच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला या जांभूळच्या पल्पमध्ये साखर मिक्स करायची आहे। तर साखर मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। अर्धा पाव साखर आहे ही, जांभूळच्या अर्धी साखर आपल्याला घ्यायची आहे। तर बघू शकता 1 पाव मी इथे जांभूळ आणि 1 पावपेक्षा थोडी कम, म्हणजे अर्धा पावपेक्षा थोडी जास्त साखर घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला मिक्सरमध्ये याचा एक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। तर सर्व हे जांभूळचा पल्प आहे तो मी मिक्सरमध्ये टाकून घेत आहे। आणि आता आपल्याला याचा एक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता जांभूळ आणि साखरेचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे। आता आपण हा पेस्ट एका वाट्यामध्ये काढून घेऊया। पूर्ण पेस्ट आपण या वाट्यामध्ये काढून घेऊया। आणि बघू शकता पूर्ण पेस्ट वाट्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक कढई किंवा एक छोटासा वाटा गरम होऊ द्यायचा आहे गॅसवरती, मीडियम गॅसवरतीच ठेवायचा आहे। आणि त्यानंतर जो हा आपला जांभूळचा पेस्ट आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे। आणि इथे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, म्हणून आधी मी हा वाटा गरम करून घेतलेली होती, म्हणजे जेणेकरून यामध्ये थेंबहीभर पाणी जाणार नाही। आता या जांभूळ आणि साखरेच्या पेस्टला मीडियम गॅसवरतीच आपल्याला छान असं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून परतत राहायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता हा छान असा घट्ट व्हायला लागलेला आहे। आता आपण याला आणखीन काही वेळ शिजवून घेऊया। आणखीन काही वेळानंतर बघू शकता छान असा घट्ट जाम तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आणि हा जाम मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवत आहे। आणि बघू शकता किती परफेक्ट हा जाम तयार झालेला आहे। मी तुम्हाला दाखवण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। तुम्ही एका पॅकबंद डब्यामध्ये हा पॅक करून ठेवू शकता। खूपच दिवस, म्हणजे महिनोमहिने या जामला काहीच होत नाही आणि खूपच चविष्ट बनते। तर एकदा तरी या पद्धतीने हा जांभूळचा जाम नक्की ट्राय करा। या पद्धतीने नक्की बनवा, खूपच सोपी पद्धत सांगितलेली आहे मी। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।